श्रीराम जय राम जय जय राम। मला कुणाचे दुःख पाहवत नाही। पुष्कळ मंडळी यावी, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे। या 3 गोष्टी मला फार आवडतात। त्या तो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही। जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे। माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही। उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखविले पाहिजे। कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो, तो मनुष्य ते सर्व मला देतो। मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे। मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो। माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही। मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही। उद्या जर कोणी 1,00,000 रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने 4 आणे मिळवून पोट भरीन। मला आवडते की एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे। हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही। मी जर जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही। दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटतली नाही। व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचे दुःख पाहवत नाही। माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही। माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच। मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे। माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे। तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे। दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे। मी असून काहीच होत नाही। ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे। माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक। मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो। तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका। रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे। तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे। या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल। तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो। श्रीराम जय राम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 66 निरूपण। नवे सार संसार हा घोर आहे, म्हणा सज्जना सत्य शोधून पाहे। जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान ह्या राघवाचे। संसारात सार भाग काहीच नाही। संसार असार आहे। जर संसारात आसक्ती आली तर तो घोर आहे। घोर म्हणजे भयंकर आहे। भयंकर अशासाठी की संसारात एकदा लिप्त झालो की येणाऱ्या काळजा, चिंता, कर्तव्य यातून सुटका होत नाही। एका चिंतेतून, काळजीतून मुक्तता झाली की दुसरी समोर हजर असतेच। एका चिंतेतून मुक्तता झाली की दुसरी आहेच। एक वासना पूर्ण झाली की दुसरी आहेच हजर। त्यामुळे अनेक जन्म घेतले तरी माणूस ह्या संसारात गुंततच जातो। जन्म मृत्यूच
चक्र चालूच राहते. म्हणूनच समर्थ संसाराला घोर म्हणतात. संसार घोर असला तरी संसार टाकता येत नाही. एखाद्याला संसाराचा वीट आला व तो अरण्यात निघून गेला तरी त्याला जगण्यासाठी मूलभूत गरजांची पूर्तता करावीच लागते. म्हणजे तो त्याच्या पुरत्या गोष्टींचा संग्रह करतोच. त्या वस्तूंबद्दल आसक्ती ठेवतो. म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था होते. ह्या संसारातून सुटका करून घ्यायची असेल तर समर्थ सांगतात की हे मना, तू सत्य काय आहे ते शोध. सत्य ते की जे व्यापक आहे, त्रिकालाबाधित आहे, म्हणजे तीनही काळात सत्य आहे. पण हा सत्याचा शोध सहज शक्य नाही. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. परमेश्वराला शरण जाऊन परमेश्वराशी लीन होऊन जावे लागते. त्यासाठी संसाराची असारता पटावी लागते. संसाराच्या असारता पटवणाऱ्या अनेक गोष्टी घडत असल्या तरी आपले त्या गोष्टींकडे लक्ष नसते. पुन्हा आपल्या मनासारखे होईल असे माणसाला वाटते. समर्थ विचारतात की विष खाल्ले तर सुख कसे मिळणार. विष कोणत्या अर्थाने समर्थ म्हणतात ते बघितले पाहिजे. संसाराची आसक्ती विषयासारखी काम करते. आसक्तीने माणूस संसारात रममाण होतो. तसे तसे त्याला दुःख आणि स्वार्थ, दैन्याला सामोरे जावे लागते. संसारात आपण ज्यांना आपले म्हणतो तेही आपले नसतात. सगळ्यांमध्ये स्वार्थ भरलेला असतो. जोपर्यंत स्वार्थ साधणार असतो तोपर्यंत माणसे साथ देतात. म्हणून संसारात राहताना कर्तव्य भावनेने, आसक्तीने राहता कामा नये. कर्तव्य भावनेने आसक्ती सोडून राहता यावे. म्हणूनच समर्थ आपल्याला राघवाचे ध्यान करायला सांगतात. ज्याचे ध्यान करायचे तो राघव कसा आहे ते समर्थ श्लोक 67 मध्ये सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्री रामदास स्वामी रचित मारुती स्तोत्र निरूपण. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. समर्थांनी अनेक रचना केल्या. त्यापैकी मारुती स्तोत्र आणि मनाचे श्लोक या 2 रचना मुखोद्गत केल्या जातात. समर्थ रामदास स्वामी लिखित भीमरूपी स्तोत्रे मारुतीच्या पराक्रमाचे, चरित्राचे, त्याच्या गुणविशेषांचे वर्णन करणारी आहेत. अत्यंत प्रासादिक अशी ही रचना आहे. समर्थांची ही स्तोत्रे एक ऊर्जेचा स्तोत्र आहेत. निर्भयता, आत्मविश्वास या गुणांनी युक्त असणाऱ्या हनुमंतांच्या या स्तोत्राच्या नित्य पठणाने भय कमी होतेच, पण आजच्या संघर्षमय जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची ऊर्जा प्राप्त होते. समर्थांनी आपले उपास्य दैवत जो हनुमंत याच्या स्तुतीपर जी मारुती स्तोत्रे लिहिली ती त्यांना स्फुरली कशी याविषयी असे सांगितले जाते की समर्थांची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर एकदा ते ध्यानस्थ बसले असताना स्वतः हनुमंताने त्यांना आपल्या अक्राळ विक्राळ दिव्य भीमरूपाचे दर्शन घडविले. त्यांच्या रामभक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना आनंदाने मिठी मारली. तेव्हा समर्थांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे ही स्तोत्रे बाहेर पडली. या स्तोत्र पठणाने सर्व संकटे, व्याधी दूर होतात. तसेच शनीचा त्रास देखील कमी होतो, अशी या स्तोत्राची प्रसिद्धी आहे. या 13 मारुती स्तोत्रातील भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र विशेष लोकप्रिय झाले. एकूण 16 श्लोकांची ही रचना आहे. मारुतीच्या भव्य दिव्य रूपाचे दर्शन या स्तोत्रामधून घडते. मारुतीच्या सामर्थ्याची कल्पना येणारे हे स्तोत्र आहेत. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना.
पहिल्या श्लोकात महाकाय असणारा मारुती शंकराचा रुद्राचा अवतार असल्याने महारुद्र असा उल्लेख आला आहे. सूर्याचा ग्रास करण्यासाठी उड्डाण केलेल्या हनुमंताला इंद्राने वज्र फेकून मारले. त्या आघाताने त्याची हनुवटी तुटली. म्हणून हा हनुमान वज्राप्रमाणे कठीण किंवा बळकट असा हा वज्र हनुमान. अंजनीचा पुत्र जो श्रीरामाचा दूत आहे, प्रभंजन आहे. वानरी याचा अर्थ वरती उल्लेख आल्याप्रमाणे वनाचा अरी म्हणजे शत्रू. अशोकवनाचा विध्वंस केला म्हणून वानरी हा अर्थ बरोबर आहे. पण वनात राहणारा वानर वनाचा शत्रू कसा असेल असा विचार मनात आला. त्यावरून जे चिंतन केले ते आपल्यासमोर मांडते. पटते का पहा. हनुमंत ही शक्ती आणि भक्तीची देवता. हनुमंताच्या गुणामधून खूप काही शिकता येण्यासारखं आहे. श्रीराम आणि हनुमंत हे दुष्टाचा नाश करणारे आहेत. आमच्या मनोरूपी वनात जे विकारांचे तण माजले आहे त्याचा नाश करणारा असा हा हनुमंत मनामध्ये सतत असणारे भय हा आपला शत्रू, ज्यामुळे आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो, अशा या भयरूपी शत्रूचा नाश करणारे निर्भय हनुमंत वनारी आहेत. केवळ शब्दाच्या जाळ्यात अडकून पडण्यातच पुरुषार्थ मानणाऱ्याचा ते शत्रू आहेत. जे विचार मला रामापासून दूर नेतात अशा विचारांचा वनाचा नाश करणारे हनुमंत आहेत. या स्तोत्रातून मारुतीराया आम्हाला निर्भय होण्यास तसेच श्रीरामावर पूर्ण विश्वास टाकून चिंतामुक्त होण्यास सांगतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.